आजचा तिसरा दिवस आहे। दौंडमध्ये हा आक्रोश मोर्चा सुरू आहे। इथून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे लाईव्ह आपण पाहतोय। आक्रोश मोर्चाचा हा आजचा तिसरा दिवस आहे। शेतकरी प्रश्नावरून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा निघालाय। आक्रोश मोर्चाचा हा आजचा तिसरा दिवस आहे। अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघालेला आहे। दौंडमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। शेतकरी प्रश्नावरून अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे आक्रमक झालेत। शेतकरी प्रश्नासंदर्भात अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी काही मागण्या केल्या आणि त्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। दौंडमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला आहे। काटेवाडीत आज हा मोर्चा पोहोचणार आहे। अमोल कोल्हेंनी केंद्र सरकारवर सडकून टीका केलेली आहे। शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या ही विनंती अमोल कोल्हेंनी केली आहे। शेतकरी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे हे आक्रमक झालेले आहेत। शेतकरी प्रश्नावरून सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वात हा आक्रोश मोर्चा निघालेला आहे। आक्रोश मोर्चाचा आजचा तिसरा दिवस आहे। तर काटेवाडीत हा मोर्चा आज पोहोचणार आहे। महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला, आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचे। तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे। त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, तुमचा माझा अन्नदाता आहे, त्याचं कंबरडं मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचं खोके सरकार करतंय आणि केंद्र सरकार करतंय।